अचानक नाही, बघ आज ना उद्या जावंच लागणार होतं. आणि आता तसंही आता मी इथे थांबलो काय न थांबलो काय मला काय फरक पडतोय ना. उगीच आगाऊ सारखं बोलू नकोस ना मित्र. अरे झालं ना आता, सांगितलं ना मी तुला की माझ्या मनात तुझ्याविषयी गैरसमज होता, पण मिटलाय आता. काही राग वगैरे नाहीये माझ्या मनात. हो राधा, पण हे बघ राधा, अमेरिकेत माझं एक सेटल्ड आयुष्य होतं. सो सगळी कामं आता मला परत सेटल करायला लागतील तिथे. आणि माझं असं चाललंय की परत नव्याने तसंच आयुष्य सुरू करायचं. हो, हे असं इतके दिवस वाटत नव्हतं आणि अचानक वाटायला लागलं. राधा अचानक वगैरे नाही वाटत आहे ग, खरंच. काय बोलतोयस तू? राधा मला जावं लागेल. मला माहितीये तू हे सगळं का बोलतोयस ते. झालं ना, बोललोय ना आपण, आपली मैत्री तशीच राहणार आहे. मग राधा माझ्यासाठी नाहीये सोपं एवढं. जातो मी. पण कठीणही नाहीये. थांब की सौमित्र, म्हणजे आनंद भाऊजींच्या लग्नासाठी थांबलास ना, तसं अजून थांब. म्हणजे बघ ना, म्हणजे तुला वाटत असेल तर, शक्य असेल तर. थांब. हॅलो गुरुजी, काय आवाज पण ओळखणं झाला काय? पोपटराव बोलतोय. पोपटराव उर्फ सोन्याचं प्यारे. काय कसं आहे? अहो आपली पाची बोट तुपात येत आता. मग काय अहो काय काय बोला ढाल्या केला काय सांगू तुम्हाला. इथं मुंबईला आलोय, सोन्याला भेटलोय, आपलं घर घेतलंय. आपलं म्हणजे आता ते बुक केलंय ते आपलंच आहे म्हणा. हा, आणि सोन्या पण आपलीच आहे. मग नाही नाही, तुम्ही आता एक काम करा, तुम्हाला ह्याच्यासाठी फोन केलाय. तुम्ही मुहूर्त काढायला घ्या. निवडणुकीचा मुहूर्त काढायला सांगतोय का तुम्हाला? कसला काय विचारताय? माझ्या आणि सोन्याच्या लग्नाचा मुहूर्त काढा आणि ताबडतोब मुंबई गाठा. महत्वाची काम आहे तिथं. हा, काम काय आहेत? माझ्या डोळ्यासमोर आता फक्त 3 काम आहेत. एक म्हणजे उद्या जाऊन माझं स्वतःच सासर बघून येणार. दुसरं, सोन्याला साखरगावची सून करून गावात आणणार. आणि तिसरं आणि महत्वाचं काम, त्या मसालेवालीचा मसाला कुटणार. ठेवा फोन. आनंद भाऊजींनी छान दिसत होते ना लग्नात. थोडी मस्त ना दृष्ट काढावीशी वाटत होती. पण धुमधडाक्यात पार पडलं बाई. पण लग्न तुमच्या चिरंजीवानं गालबोट लावलं. का गालबोट लावलं? आता मी त्याला समजावलं तर त्याने फक्त काल असं केलं ना, आज तर व्यवस्थित होता का नाही? तुम्ही काऊन बरं असं बोलतात? पण ते नको तो विषय. तुला तो विषय नको वाटतो, पण तुझा पोरगा तसा वागतो ना. हो, पण आता बाबा नको ना तो विषय. हेच तर सुनबाई, जाऊ दे ना. ते राहू द्या बाबा. उद्या शेतकरी संघटनेचे लोक ऑफिसमध्ये येत आहेत. उद्या सगळी कॅश, सगळे फंडातले पैसे त्यांच्या सुपूर्त करणार. आई बाई, देऊन टाक भरताईचे पैसे पटपट, म्हणजे तुझ्या डोक्यावरचा भार उतरल नाही. हो आई, पण त्यामुळे जबाबदारी जास्त वाढणार आहे. सुनबाई, सामाजिक कार्य करत असताना फार काळजीपूर्वक करायला लागतं. असल्या कार्यामध्ये तुमचे कष्ट, तुमची मेहनत कोणी बघत नाही. तुमच्या चुका मात्र 100% बघतात. बरोबर आहे बाबा. नाही, ही जगराट आहेत. उद्या सगळे पैसे त्यांना दिले ना की मग खरी जबाबदारी सुरू होईल. ए राधिका, सकाळी का गडबड झाली हो? कोणतरी आलं होतं म्हणे, तुझ्यासोबत वाद घातला म्हणे. कोण? नाही म्हणजे ते हे पोपटराव जहागीरदार आले होते. कोण कोण आहे? कोण तो टिपूंजी?
ते पोपटराव जागीरदार म्हणजे साखरगावचे सावकार आहेत. मी आधी कामासाठी गेले होते तेव्हाही अडथळा आणलाच. मला काम करू देत नव्हते, पण तरी मी बदले नाही. आणि बाबा आजही घाबरले नाही. घाबरायचं नाही अजिबात. सुनबाई, सामाजिक कार्य करत असताना पावलोपावली असे विघ्नसंतोषी माणसं तुला मिळणार, पण आपण ठाम राहायचं. जाऊ दे ना बाबा, उद्या सगळे पैसे शेतकऱ्यांच्या सुपूर्द केले ना की मग माझ्या डोक्यावरचं ओझं उतरणार. एकदम खुश दिसतो. अरे खुश म्हणजे तुला माहिती आहे का राधा, तुला एक छान न्यूज पण द्यायची, म्हणूनच मी एवढा खुश आहे. काय झालं? माझी जी अमेरिकेतली कंपनी आहे ना SB, त्या कंपनीकडून मी पुण्यात आणि नागपूरला दोन्ही ठिकाणी एक बिझनेसची चेन चालू करतोय. हो, हा म्हणजे आता सगळं काम चालू आहे. सो नीट बसताना की तुला सांगणार होतो. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हा तर मला विचारायचं असं होतं राधा की आता हा जो बिझनेस सुरू होतोय, म्हणजे आता मला सुद्धा त्या मसाल्याच्या डिलिव्हरी सगळ्या सुरू करायला लागतील. सो मला माझ्या डोक्यात एक गाडी घेण्याचं चालू होतं, तर तू काही सजेस्ट करू शकशील का? टाटा योद्धा पिकअप. काय? टाटा योद्धा पिकअप. हे काय? एवढा मोठा बिझनेस करतोस, तुझं जनरल नॉलेज जरा कमी आहे का? टाटा योद्धा पिकअप बद्दल तुला काहीच माहिती नाही? सॉरी, पण नाही माहित. अरे, आपण राधिका मसाल्यासाठी हीच गाडी वापरतो, पण खूप चांगले फीचर्स आहेत. म्हणजे मुख्य म्हणजे पॉवर अँड स्ट्रेंथ खूप चांगली आहे. खूप पॉवरफुल गाडी आहे आणि फ्युएल एफिशियन्सी चांगली आहे. 3 लिटरचं इंजिन आहे आणि स्ट्रॉंग बॉडी आहे. गॉड, राधा तुला हे सगळं कसं काय माहित? पाण्यात पडल्यानंतर बरोबर पोहायला शिकतं माणूस. टाटा योद्धा पिकअप तर राधिका मसाल्याच्या यशाचा रथ आहे. कसं आहे, स्ट्रॉंग बॉडी त्यामुळे खर्च कमी, खर्चा कम कमाई ज्यादा, आणि ट्रस्टेड ब्रँड आहे. 3 वर्षाची किंवा 3 लाख किलोमीटर पर्यंतची वॉरंटी. कमाल आहे का राधा? हो, म्हणजे सगळ्यांनाच परवडण्यासारखं आहे. म्हणूनच तर आपल्या सगळ्या ब्रँचेस मध्ये टाटा योद्धा पिकअप वापरतो. खरंच खूप छान गाडी आहे. तू एकदा बघ. भरपूर सामान राहतं आणि भरपूर जागा आहे. थँक्यू यार राधा, मस्त सजेस्ट केलंस तू हे. म्हणजे माझ्या नवीन बिझनेस साठी आता मी टाटा योद्धा पिकअपच कन्फर्म करून टाकतो काय? नक्की. मग घेऊनच टाकतोय टाटा योद्धा पिकअप. ती शेतकरी मंडळी आता केव्हाही येतील. वहिनी आल्या की आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. सर, सगळी तयारी झाली? हा रघु. हा सर, सगळी तयारी झाली आहे. हो सर, पूर्ण झाली. त्यांचा नाश्ता, चहा सगळं. हो सर, सगळी झाली. एकदा चेक कर प्लीज. ठीक आहे, करतो सर. सर, ते शेतकरी आता येतील लवकरच, म्हणजे कधीही पोहोचू शकतात. व्हेरी गुड. बरं, वहिनी आल्या? वहिनी निघाल्यात, येतील. ठीक आहे, वहिनींच्या वतीने आपण त्याचं स्वागत करूया. हो, वहिनी मला तेच म्हणाल्या की समजा मला यायला उशीर झाला तर तुम्ही स्वागत करून घ्या आणि त्यांना बसवा, चहा वगैरे बघा. नमस्कार सर. अरे भाऊराव, नमस्कार. नमस्कार. या. कसे आहात? मजेत ना? हो. रघु, चेअर आण जरा. चेअर आण. अहो साहेब, कशाला खुर्च्या बिरच्या याच्या बसतो ना आम्ही. बरं या, बसा हा, बसा बसा. बसा. या. साहेब तुम्ही पण बसा. सर बसा. बसा बसा या. सर बसा. रघु, चहा पाण्याचं. हा, भाऊराव, प्रवास कसा झाला? प्रवास एकदम चांगला झाला बघा. अहो, राधिकाताईमुळं आमच्यात इतका उत्साह संचारला की विचारू नका बघा. राधिका वहिनी स्वतः जातीने या कार्यामध्ये लक्ष घालतायत, त्यामुळे त्यांचं काम बघून आपल्या सगळ्यांना वाटणारच गावचा विकास व्हायलाच हवा. तुम्ही घ्या सर. मी घेतो, तुम्ही घ्या आधी. सर घ्या ना. नाही मला या तुम्ही. हा, बिस्किट घ्या. पडवळकर साहेब, राधिकाताई कधी येते? नाही, पाहुणचार तर होईलच हो, पण त्या काय दिसत नाहीत. आल्यात ना? त्या घरून निघालेल्या आहेत, येतीलच त्यात. तुम्ही चालू ठेवा तोपर्यंत. घ्या. कसं आहे साहेब, या मंडळीला यांच्या जमिनीच्या कागदपत्रात जास्त इंटरेस्ट आहे. हा, पण पाणवलकर साहेब, राधिकाताई सोबत असताना आम्ही सगळे मिळून साखरगावचा विकास कसा करतो हे बघत राहतील लोक. एक्सक्यूज मी. येस. कोण होय?
आम्ही विंडास न्यूज कडून आलोय. नमस्कार. आम्ही ऑनलाईन न्यूज कडून आलोय. राधिका ताईंचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. या सगळ्यांना कोणी बोलवलं? नाही मलाही कल्पना नाहीये सर. श्रेयस, हाय. हाय. नमस्कार पानवलकर सर. नमस्कार रेवती मॅडम. काय आज काय सगळे रिपोर्टर्स वगैरे? हो, मीच बोलावलं यांना. अच्छा, पण काय म्हणजे? अरे म्हणजे राधिका इतकं मोठं काम करते, शेतकऱ्यांना इतकी मदत करते, सगळ्यांना कळायला नको का म्हणून बोलावलं त्यांना. खूप छान केलं. उत्तम कल्पना आहे. खरं म्हणजे हे सगळं आम्हाला सुचायला हवं होतं. हो ऍक्च्युली रेवती खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुला सुचलं आणि तुम्ही सगळेजण आलात. थँक्यू सो मच. अरे राधिकासाठी हा खूप मोठा दिवस आहे म्हणून यांना बोलावलं. मंडळी पाहिलं का राधिका ताईला इथे किती मान येते. मग आपल्या राधिका ताई आहेच तेवढं मोठ्या. एकदम बरोबर बोललात बघा. बरं श्रेयस, राधिका आली नाही अजून? नाही, त्या निघाल्यात, येतील लगेच आता. ओके, मग तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचा इंटरव्ह्यू घेऊ का? हो हो, चालेल ना. बरं तू त्यांचा घे तिकडे. तुम्ही यांना घे. साखरगावच्या विकासासाठी ही 35 करोडची रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या सुपूर्द करतो. पेपर घेऊन. हा हा, एक मिनिट. पैसे कुठे आहेत? याच्यात सगळे दगड भरले. वहिनी सेफ मध्ये पेपर्स नाहीयेत. माझ्या हातात मी पेपर तिकडे ठेवले होते. काय करता? एक मिनिट, काहीतरी गोंधळ झाला.
ये होईना बात राधिका, तर आज कुरघोडी केली मी. आज मी सक्सेसफुल झालोय आणि तुला 4 चौघात तोंडावर पाडलंय. शेवटी मीच जिंकलो. येस. दोघी अजून इथेच बसल्या म्हणजे यांना अजून कपाटाच्या चाव्या मिळाल्या नसतील. कारण त्या माझ्याकडे आहेत. काय हो तुम्ही असं भूतासारखं बघता? आता बसला होतात ना चांगल्या, उभ्या कधी राहिलात? नाहीतर काय घाबरलो ना मी. केडी बेटा कुठे गेला होता? केडी बेटा कामाला गेला होता. अरे पण सांगून जायचं ना मला केडा. सांगून काय जायचं? ह्या मागे मागे आल्या असत्या तर. हे बघ, मला काही पर्सनल कामं असतात. अरे पण आमचं पण महत्वाचं काम होतं ना. काय महत्वाचं काम होतं तुमचं? अरे आम्हाला किल्लीच मिळत नव्हती ना. कशाची किल्ली? किल्ली कशाची किल्ली? घराची काय आम्ही दोघी बाहेर जाणार होतो ना. मग तुझ्याकडे घराची किल्ली आहे की नाही हे आम्हाला कसं कळणार? मग तुला बाहेर थांबावं लागलं असतं ना म्हणून किल्ली आहे हो माझ्याकडे. ही काय नाही, ही कपाटाची आहे. ही नाही, माझ्याकडे आहे, घराची किल्ली आहे माझ्याकडे. तुम्ही असं घोळात घेऊ नका मला. व्हॉट्स घोळात? घोळात म्हणजे ते ट्रॅप ग. वाव, सो थ्रिलिंग. कोणाला ट्रॅप मध्ये घेतो आपण? हे बघा, ही तुमची असिस्टंट. आधी हिला नीट शिकवा, डिक्शनरी घेऊन मराठी शिकवा तिला. डिटेक्टिव्ह होते. झालं बोलून. आता सांग ना, केडी बेटा कुठे गेला होता? केडी बेटा कामाला गेला होता. केडी बेटाला खूप काम असतात. केडी बेटाला काम करावं लागतात. तो घरी बसून खात नाही तुमच्यासारखा. मला आता काम आहे, मला फ्रेश व्हायचंय. बोलू नको, त्याच्याकडे कपाटाची चावी आहे. अरे खड्ड्यात गेली की. अगं प्लॅनेट आहे. हा तर सुभेदार गुरुनाथ सुभेदार. लग्नाच्या दिवशी तुम्ही होतात? हो, आमचा कलिग आनंद आणि जेनी त्यांचं लग्न होतं. आम्ही सगळे तिथेच होतो. मी पण एक 11:15 दरम्यान तिथे पोहोचलो आणि सगळ्यांची माफी पण मागितली. माफी कशाबद्दल? ते आदल्या दिवशीच्या कार्यक्रमात मला जरा जास्त झाली होती, सो मी थोडस. ठीक आहे. हा, तर मी 11:15 11:30 तिथे पोहोचलो, पण मला बरं नव्हतं वाटत मॅडम. म्हणजे खूप उलट्या होत होत्या. एक 11:30 वाजता मी उलट्या करत होतो. एक 15 मिनिटं उलट्याच होत होत्या मला. खूप त्रास. तुम्ही घड्याळ लावून उलट्या करत होतात का? हा, नाही, एवढं परफेक्ट टायमिंग सांगताय म्हणून विचारते. नाही, त्याचं काय, मी पूर्वी या कंपनीचा सीईओ होतो. त्यामुळे वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर आहे. म्हणजे वक्तशीर आहे असंच म्हणा ना. तुम्ही कुणालाही विचारू शकता. म्हणजे अजूनही मी तसाच आहे, म्हणून ते लक्षात राहत असत. बरं, तुम्ही लग्नाच्या दिवशी इथेच होतात, पण लांब जाऊन उलट्या करत होतात. याबद्दल कोणाला माहितीये का? हो, सगळेच होते ना तिथे. म्हणजे सगळ्यांनाच काळजी वाटत असावी की मला त्रास होतो. पण हा, आमचा पिऊन होता रघु, तो होताच. मला काही लागलं तर म्हणजे जवळपासच होता. बर, महाजन बोलवा. हो मॅडम. रघु कोण आहेत? मी. या. नमस्कार. काय नाव तुमचं? रघुनाथ. हे साहेब होते लग्नात? हो, होते ना. त्यांची तब्येत बिघडली होती? हो, त्यांना सारख्या उलट्या होत होत्या. मी तिथेच होतो. आणि तुम्ही काय बघत होता? नाही मॅडम, ते आतमध्ये होते ना बाथरूम मध्ये, मी बाहेर उभा होतो. मग तुम्हाला कळलं कसं हे उलट्या करत होते ते? मॅडम, सारखा आवाज येत होता ना उलट्यांचा. त्यांना हवं नको ते बघायला मी तिथं उभा होतो. नाही, यानेच मदत केली मला ना. ऍसिडिटीचा थोडा त्रास. एक मिनिट, बोलू मी?
हा तर तुम्ही उलट्यांचा आवाज ऐकला? हो, म्हणून मी तिथं उभा होतो मॅडम. बर, या तुम्ही. मी पुन्हा काही लागलं तर बोलवेन. हो मॅडम. मी हो मॅडम फक्त जाण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ज्याने कोणी केलं ना, तुम्ही प्लीज त्याला शोधून काढा. ही ती नीच कृत्य आहे. म्हणजे तुम्ही बघा ना काय सगळी हालत झाली आहे सगळ्यांची. आणि गुरुनाथ सर, आमचं काम आहे ना ते, आम्ही बघतो. डोंट वरी. नाही शुअर. सर, हे सगळं माझ्यामुळेच झालं रे. सर तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. आणि प्लीज तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. साहेब प्लीज ना, जास्त लोक थांबू नका इथे. हो, आम्ही मॅडमशी बोलतो आणि मग निघतो आम्ही. नाही 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 श्रेयस, मी इथून जाणार नाही. अरे हे सगळं माझ्यामुळे झालं आणि मी कसा जाऊ सांग. सर तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. प्लीज प्लीज सर, असं सारखं सारखं म्हणू नका. मिसेस सुभेदार, तुम्ही घरी गेलात तरी चालेल. असंही आता ऑफिस आमच्या ताब्यात आहे. तुम्ही इथे बसून काय करणार? ते बरोबर म्हणता, आपण काय करणार इथे बसून? चला आपण घरी जाऊया. नाही भाऊजी, मी इथेच थांबणार आहे. मॅम, इथे थांबून काय फायदा नाही. आपण घरी सगळे एकत्र थांबूयात. मी इथून कुठेही जाणार नाही, इथेच थांबणार आहे. राधिका तू इथे थांब, नाही तर घरी जा. तुझ्या आयुष्यात आता काहीही होणार नाहीये. तू संपलीयस. राधा, निघूया का प्लीज? नाही, उद्या सकाळी आपण लवकर येऊया, पण आता निघूया प्लीज. नाही सौमित्र, जोपर्यंत बॅग सापडत नाही ना तोपर्यंत मी कुठेही येणार नाही. पण राधा, इथे बसून बॅग सापडणार आहे का? पोलीस त्यांचं काम करतायत ना राधा, त्यांना करू दे ना. चल, इथे बसून काही होणार नाहीये. चल जाऊया आपण. हे बघ सौमित्र, जोपर्यंत हे पैसे कुणी घेतले, बॅग कुठे गेलीये हे कळत नाही ना तोपर्यंत मी कुठेही येणार नाहीये. मी काही बेजबाबदार नाहीये ना. माझ्या ऑफिस मध्ये चोरी झालीये, 35 करोड रुपये गेले. मी काय अशीच बसून राहू? पण असं कोण म्हणताय राधा? आम्हाला पण तेवढीच काळजी आहे ना. तुझा हा सगळा ऑफिस स्टाफ जो आहे त्यांना सुद्धा तेवढंच टेन्शन आहे. ते आता घरी निघून गेलेत म्हणजे ते बेजबाबदार आहेत असं म्हणणं आहे का तुझं? आता या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. प्लीज प्लीज जरा शांत होशील का तू? आणि तुझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही. आता हट्ट करू नकोस. चल. मी येणार नाही सांगितलं ना. राधा नको हट्ट करू. चल प्लीज. तू माझी खोटी समजूत काढू नकोस सौमित्र. मी इथेच थांबणार. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. मी बेफिकीर राहिले म्हणून झालंय. मी आधीच लक्ष दिलं असताना हे सगळं झालंच नसतं. शेतकऱ्यांचे पेपर हरवले नसते. मी का नाही लक्ष दिलं? मला कुठेही कधी आनंद साजरा करण्याचा हक्कच नाहीये. मी चुकले सौमित्र. मी नापास झालीये, फेल झालीये. मी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. मी हे स्वतःला दोष देणं थांबवशील का? सगळ्यांनाच धक्का बसला, पण आता त्यातून सावरायला हवंय ना. या गुरुला लगेच फोन करून कळवावं लागेल, नाहीतर ती महिना त्या पोपटा बरोबर उडून जाईल. केडीचा फोन? हा कशाला आत्ता कॉल करतोय? सांभाळा ना स्वतःला. राधिका, राधिका यार, अभिनंदन अभिनंदन राधिका, अभिनंदन राधिका, अभिनंदन राधिका. एवढी शांतता काय? आम्हाला वाटलं इथे तुम्ही छान सेलिब्रेट करत असाल. हो, आपल्यासाठीच थांबली असेल ती. हो की नाही राधिका? तिला काय माहिती, आपण इथे सरप्राईज व्हिजिट दिले. अरे हो सुनबाई, बघ आज तुझ्यासाठी काय आणलं. या तुझ्या कामगिरीसाठी आम्ही सर्वांनी तुझ्यासाठी केक आणलाय.
हो ना बाबर, आम्ही किती फोन करत होतो तर तुमचा फोन लागतच नव्हता. किती वाट पाहिली बरं तू आम्ही. मग मीच म्हटलं चला ऑफिसमध्ये जाऊ, सरप्राईज देऊ सुनबाईला. एक मिनिट, काय झालंय? काय झालं सौमित्र? काय प्रकार आहे? सुनबाई, बाबा सगळं संपलंय. राधिका, अगं पण काऊन रडतेस तू? सुनबाई, काय झालं रडायला? अरे कुणी सांगत का नाही? काय प्रकार आहे? काय झालंय? मी सांगतो बाबा. ऑफिसमध्ये ती 35 करोड रुपयांची बॅग होती, ती चोरीला गेली. आणि शेतकऱ्यांचे ते सगळे पेपर सुद्धा चोरीला गेले. श्रेयस. हा सर. जमलं तर प्लीज पानोळकर सरना घरी सोड ना. आणि त्यांच्या बरोबर राहा रात्रभर प्लीज. आपण वाटलं तर टच मध्ये राहू. हो सर. सर प्लीज सर, तुम्ही घरी जा, थोडा आराम करा. नाही आनंद, मी नाही जाणार इथून. अरे ती चावी माझ्याकडे होती. किती विश्वासाने राधिका वहिनींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली आणि काय प्रसंग ओढवला रे आपल्यावर. कसं घडलंय सगळं? प्लीज सर, प्लीज सर, प्लीज प्लीज सर, नका रडू प्लीज. तुम्ही प्लीज घरी जा, थोडा आराम करा प्लीज. सर सर प्लीज आमचं ऐका. सर हे बघा, पोलीस आहेत, काही जे काही आहे ते कळेल आपल्याला. तुम्ही चला सर. एक मिनिट पाणी घ्या. सर प्लीज शांत व्हा प्लीज. तुमच्यामुळे काही झालेलं नाही. हळू हळू सर, हळू हळू. सर चला. सर आराम. सर हळू नका, तुमची तब्येतीची काळजी घ्या. सर या. श्रेयस. हो. लवकर लवकर असे ना 35 crores आहे ना. लवकर चल 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 चल. कुठे चाललोय? अगं असं काय करते, आपल्याला इकडनं निघायला हवं. प्लॅन सगळा नंतर सांगते. तू चल आधी इकडनं. मम्मा वेट, मग मला स्टेटस अपडेट कर. स्टेटस नाही शानू बेबी, ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. मीन्स म्हणजे कुणालाही सांगायचं नाहीये. चल, आपल्याला एअरपोर्टला जायचं आणि तिकडे दुबईची फ्लाईट पकडायची आहे. वेट अ मिनिट, राईट नाव. आपण आत्ता दुबईला चाललोय. मम्मा मी या ड्रेस मध्ये नाही जाऊ शकत दुबईला. प्लीज मी चेंज करू. शानू बेबी, you're looking pretty, you're looking cute. चल चल चल. मी नक्की चांगले दिसते? क्यूट दिसते. चल चल, तू लवकर, आपण निघायचं. चल. काय अगं, केड्याचं काय? केड्याचं काय यार मम्मा, तो माझा बेस्टी. आपण त्याला निदान सांगून तरी जाऊया. आपण परत कधी होते पण माहित नाही यार आपल्याला. केड्याचं काय ना, ते गॅरी बघून घे. कळलं? आपण निघूया. चल लवकर, उशीर होतोय. अगं 3 तास आधी रिपोर्टिंग असतं. चल लवकर. येणार कॅब. मम्मा 1 मिनिट दाखवते ग. परत हे सगळं हे गेलं पाहिजे आतमध्ये ना. ही बघ, ही आहे का बघ. हा हा समोर आहे. चल चल चल. कम 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 कम. येस येस. कम फास्ट, कम फास्ट. वहिनी, थोडं पाणी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. मॅम नाही, मला काही नको.
आता मला कशानेही बरं वाटणार नाही. सगळं संपलंय आता. मॅम प्लीज असं नका बोलू. मग काय बोलू शेली? वहिनी घ्या ना प्लीज. नको मला रे. दादा सँडविच आणले ते खाऊन घ्यायचं. नको सौमित्र, चल. मला काही नकोय खायला प्यायला. या घशाखाली आता काही उतरणार नाही. अगं असं कसं चालेल? चल खाऊन घे. वहिनी घ्या ना प्लीज. समय यार त्या पाणी सुद्धा पित नाही. त्यांचं बीपी वाढेल, तब्येत बिघडेल. दादा असं कसं चालेल सांग मला. जे घडायचे ते घडून गेले की तू अशीच बसून राहणार आहेस का? आणि आम्ही आहोत ना सगळे. मी आहे, आनंद आहे. येस मॅम, आम्ही सगळे आहोत. तुम्ही एकट्या नाही आहात. काहीतरी सोल्युशन काढूयात आपण, हो ना? जेनी काय सोल्युशन? मॅम 35 करोड गेले. शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्र माझ्याकडे सुपूर्द केली होती, तीही गेली. या सगळ्यांचा विश्वासघात केलाय मी. सगळं कोणी केलं, का केलं, काही समजून नाही राहिलंय मला. कोणीतरी डोक्यामध्ये घणाचे घाव घालतायत असं वाटतंय मला. तर असं वाटून राहिलं की सगळं आता